रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यामध्ये मी आता या ठिकाणी उभा आहे। एका डोंगराळ भागामध्ये मी आलेलो आहे आणि जर बघितलं तर पाण्याची अत्यंत भीषण टंचाई या ठिकाणी या गावाला जाणवते। दांड कातकरवाडी असं या गावाचं नाव आहे। काही महिला भगिनी इथल्या स्थानिक माझ्यासोबत मॅक्स महाराष्ट्राशी बोलतायत आणि नेमकी काय पाण्याची परिस्थिती आहे। एकूणच जिल्ह्यामध्ये सध्या पाणी टंचाईचं मोठं संकट आहे। दांड कातकरवाडी हे गाव जे आहे त्या गावातील लोकांना मोठी पाण्याची समस्या भेडसावत आहे। कुठून आणि कसं पाणी मिळवतायत, या ठिकाणी कोणत्या योजना राबवल्या होत्या का, हे आपण जाणून घेतोय। या ठिकाणी एक भगिनी आपल्या सोबत आहे। ताई, काय नाव आपलं? माझं नाव माया मारुती पवार आहे। मी इथेच, मला 15 वर्ष झाली आहेत आता ह्या वाडीत, पण 15 वर्षापर्यंत काहीच बदललं नाही अजूनपर्यंत। अजून पण आम्ही खालूनच पाणी आणतोय आणि पाणी होतं आमच्या बोरिंगला, पण आता ते मोडले, त्याच्यामुळे पाणी बोरिंगला नाही आहे। आता फार्म हाऊसवाले देत आहेत म्हणून त्यांचं बरं आहे, पण निदान फार्म हाऊसवाले तरी आमच्यावर उपकार करतायत, नाही तर आम्हाला पाणी पियाला नाही। बायकांचं तर त्यातच वेळ जातो, पाणी आणण्यात आणि कपडे धुण्यातच वेळ जातो। कारण तर खालून पाणी आणायचं म्हटल्यानंतर 1 तास तरी, एका दुडीला 1 तास जातो, पण दिवसातून 4-5 दुडी लागतातच। म्हणजे सकाळी 3 दुडी आणि संध्याकाळी 2 दुडी अशा पाण्याच्या 5-6 दुडी लागतात। आणतात, बारके आहेत, नातवंड एवढी आहेत, कळशी पाणी आणतात। म्हातारे अजूनपर्यंत म्हातारे आहेत तरी पण काठी घेऊन पाणी आणतात, हांडा भरून। बरं, योजना जी आहे ती कुठली पाण्याची आलेली का? नळ योजना या गावामध्ये आलेली? हो आहे, पण आमच्या विहिरीला पाणी नाही, त्याच्यामुळे ते बंद आहे आता। कुठली योजना आली होती? आता सध्या नळ पण आहेत, पण ते स्वदेश फाउंडेशनने काहीतरी योजना स्वदेश फाउंडेशन वाले करणार आहेत पाणी, पण अजून ते कोरोनामुळे रखडलंय। आता ह्या 2 महिन्यासाठी तरी आम्हाला पाणी द्यावं सरकारने, असं आम्हाला अपेक्षा आहे सरकारकडून। कुठून पाणी आणलं बाळा? कुठं गेली होतीस पाणी आणायला? कुठं हापशी कुठं आहे? किती लांब आहे बाळा? अरे बापरे, तू मग स्वतः घेऊन आलीस हांडा एवढा चढावरून? रोज आणतेस तू? रोज चालत येते? पाणी नाही भेटत इथं। जेव्हा फार्म हाऊस ते पाणी चालू करतात तेव्हा पाणी भेटतं आम्हाला, नाही तर लई लांब ना त्या तिकडनं आणायला होतं। रोज किती वेळ जातो पाणी आणायला ताई? रोज सकाळच्या इथं 8 वाजता बसता आम्ही येऊन, तरी नाही पाणी भेटत। कामाला जातात ते काम पण खाडा होतात आमच्या कामाचं। ते तसंच सांगतात पाणी देऊ तर नाही देत पाणी, आणि येतात मतं घेतात आणि होतात मोकळे। मग हे इकडनं इथं भरता, तिकडं कुठं द्या, तिकडं जातात, तिकडनं आणता। आता नदीवर लई लांब जावं लागतं धुवायला, पण पाणी नाही। आत्तापर्यंत ज्या वाड्यांवरचे आम्हाला प्रस्ताव प्राप्त आहेत त्या प्रस्ताव आम्ही माननीय कलेक्टर मॅडम यांच्याकडून मान्य करून ते आता सध्या टँकर चालू झालेले आहेत। पण अजूनही काही ठिकाणी टंचा असेल त्यांनी तात्काळ ग्रामपंचायत नोंदवायचं आहे, त्यांना पाणी 100% पुरवलं जाईल। मी आलो दांडवाडीवरून, इथं पाणी आला, पाणी का आम्हाला इथं भेटत नाही। पाणी लोकांच्या फार्मात इथनं 2 हांडी, तिथनं 2 हांडी, आमची अर्धी वेळ जाते पाण्यामुळं। आणि कपडे धुवायला आम्हाला पाणी नाही, मग आम्ही नदीवर धुवायला जातो, पाण्यामध्ये जातो, आम्हाला काही रोज भेटत नाही। फाटीची भारी एक आणायची आणि दुसऱ्या दिवस गावात घेऊन टाकायची, 100 रुपये भेटतात, त्यामध्ये आम्हाला काय परवडणार। आणि त्यात सगळा वेळ तुमचा पाण्यामध्ये जातो। मग आम्हाला कामाला कोण घेणार? अर्धा येळ तर इथंच जातं कामाला, कोण घेत नाही। 8 वाजता कामाला, 8 वाजता कामाला जायला लागतं, मग तिथं आम्हाला कोण घेणार? या अर्धी येळ इथंच पाण्यावर जातं, मग तिथून आम्हाला पुढं कोण कामाला घेणार? मग आम्ही फाटी लाकूड आणतं, गावात भारी विकता, 100 रुपयाला एक भार। एवढे वर्ष झाले ही समस्या पाण्याची आहे, झाली पण पाणी आम्हाला भेटला नाही। आमच्या गावात नळ आला तर योजना नाही, नळ ती आम्हाला दिली, पाणी आता नाही, म्हणून तुम्ही आता हे पाणी कुठून घेताय? आता हे पाणी आमच्या फार्माचा कातकरीच्या इथं खाली आलं तेव्हा पाणी भेटतंय आम्हाला रस्त्यावर। आणि जर समजा ह्यांनी पाणी नाही दिलं तर मग तिथं 2 फार्म आहे, तिथं खाली जातो आम्ही। ते किती लांब आहेत? ते काय गावून काकाच्या तिथं खाली आहेत। बरं, तिकडे जायला लागतं। हा, तिकडं खाली जायला लागतं, मग त्याने नाही दिलं नाही तर मग खाली त्या मराठी शाळेजवळ जायला लागतं। काय ते पाण्यावरच दिवस जाते, कधी जायचं कमवायला, पाठी बिटी आणतो तेव्हा भारी टाकून गावात येतो तेव्हा पाण्याला येतं, ते पाणी पण नाही मिळत वेळेवर, मग पार तिकडं जातो होलवर, नाही तर मग इकडं हक्कीवर असे तेव्हा पाणी आणायचं पियाचा। रोज तुम्हाला पाण्यामध्ये किती कुठं पाणी आहे? ते पाणी आणतं तर ते पण नाही चालू करत, ते एक माणसाने ते हे काढून ठेवलंय मोटर।